Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। निज देहाचे झिजवून चंदन तुम्ही वेचिला येथे कणकण स्मृतीत तुमच्या शतत वंदन। रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज शनिवार दिनांक 29/3/2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहचारिणी तथा रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमात प्रथम विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्वर्णा परदेशी व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौभाग्यवती वैशाली मेमाणे यांच्या शुभ हस्ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यावेळी विद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती लता सानप यांनी लक्ष्मीबाईचे शैक्षणिक कार्य म्हणजे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी एकत्र राहून शिकत संस्कृत व्हावे यासाठी केलेला कष्ट, दिलेला त्याग, मातृत्वातून साधलेला सुरेख असा संगम होय असं मनोगतात व्यक्त केलं। यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी साळुंखे, शिवानी बोरुडे यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई यांच्या शैक्षणिक कार्यातील सिंहाचा वाटा, गोरगरिबांच्या मुलाविषयी वाटणारी तळमळ व विद्यार्थ्यांना केलेले संस्कार यासाठी घेतलेले अपार कष्ट याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केलं। यानंतर महाविद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती शुभांगी दोरगे यांनी शिक्षक मनोगतातून लक्ष्मीबाईच्या ठिकाणी असलेले अनेक पैलूंचा उल्लेख करत आपल्या पतीच्या कार्यात तितक्याच कणखरपणे साथ देत आपल्या कार्यातून, आपल्या कृतीतून मातृत्व व दातृत्व या गुणांचा सुरेख संगम असणाऱ्या लक्ष्मीबाईचा व्यक्तिमत्वाचा प्रवास व्यक्त केला। कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्वर्णा परदेशी यांनी लक्ष्मीबाईच्या श्रमता व स्वावलंबन या 3 तत्वावर आधारलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती व्यक्त केली। तसेच गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याचं भाऊरावांचं कार्य म्हणजे ध्येय साधनेचा एक प्रचंड यज्ञच होता व या यज्ञात लक्ष्मीबाईंनी तन मन धनाने स्वजीविताची पर्वा न करता अविरत श्रमाची आहुती दिली, म्हणून आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून आज रयत शिक्षण संस्था नावाजली जाते असंही आपल्या मनोगतात व्यक्त केलं। यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी सौरभी सोनवणे, कुमारी अंजली सुरडकर, कुमारी सिद्धी खराडे, कुमारी रोहिणी जेठीथोर, कुमारी स्वप्नाली कांबळे यांनी लक्ष्मीबाईच्या शैक्षणिक कार्यातील सिंहाचा वाटा, गोरगरिबांच्या मुलाविषयी वाटणारी तळमळ व विद्यार्थ्यावर केलेले संस्कार याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात लक्ष्मीबाईच्या कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली। या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला व विजयी विद्यार्थ्यांना छोटे शैक्षणिक साहित्य भेट रूपाने देण्यात आलं। तसेच संविधान समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयांच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्वर्णा परदेशी व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौभाग्यवती वैशाली मेमाणे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्वर्णा परदेशी व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौभाग्यवती वैशाली मेमाणे यांचं अनमोल मार्गदर्शन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इत्या नववीतील विद्यार्थिनी कुमारी प्राची खेडेकर हिने केलं व कार्यक्रमाचे आभार
विद्यालयातील उपशिक्षिका मिनल साकोरे यांनी व्यक्त केलं व कार्यक्रम संपन्न झाला, अशी माहिती आमचे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.